हिंदी आणि त्रिभाषा धोरणावरून राज्यातली जनता संतप्त झाली आहे। त्यातच काही परप्रांतीयांची मुजोरी वाढत चालली आहे। उद्योगपती सुशील केडियानं मुंबईत 30 वर्षे राहून मराठी येत नाही असे तारे तोडले। हिंदी भाषियों को अगर अब मारोगे भाषा के नाम पे हम लोग नहीं छोड़ेंगे। उत्तर भारतीय नेता सुनील शुक्ला मागील काही दिवसापासून वादग्रस्त वक्तव्य करतो। तिकडे भाजपचा माजी खासदार आणि बी ग्रेड भोजपुरी अभिनेता निरहुआनं मराठी बोलत नाही असं वक्तव्य करून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ सोडलं। भाजपचाच खासदार निशिकांत दुबे यानं तर मराठी माणसांना मारण्याची धमकी दिली आहे। तुमको पटक पटक के मारेंगे, तुमको पटक पटक के मारेंगे। आता हे बाहेरचे कमी झाले म्हणून की काय? बुलढाण्याचे शिवसेनेचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मराठी माणसांना डागण्या देण्याचं काम केलंय। गुजरात काही हा पाकिस्तानचा प्रांत नाही आहे। गुजरात हा सुद्धा आमच्या भारतातलाच आमच्या शेजारी असणारा आणि विशेष म्हणजे संयुक्त महाराष्ट्र ज्यावेळेस होता पूर्वीचा, त्यामुळे गुजरात महाराष्ट्र आपण एकमत होतो। मुंबई त्यांची पण सुद्धा राजधानी होती आणि मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गुजराती लोक राहतात आणि ज्या ज्या कार्यक्रमामध्ये आपण जातो, ज्या ज्या सामाजिक कार्यक्रमामध्ये आम्हालाही बोलवलं जातं, त्यावेळेस आम्ही आपला स्वतःचा स्वाभिमान जिवंत ठेवत त्यांचाही स्वाभिमान जागृत करण्याचा प्रयत्न करतो। प्रतापराव जाधवांचा अभ्यास बहुतेक कमी असावा। इंग्रजांच्या काळात बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या माध्यमातून कारभार चालवला जात होता, त्यालाच बॉम्बे प्रोव्हिजन्स म्हटलं जायचं। बॉम्बे प्रोव्हिजन्समध्ये 4 विभाग होते। सिंध विभागाचं मुख्यालय कराची होतं, उत्तर विभागाचं मुख्यालय अहमदाबाद होतं, मध्य विभागाचं मुख्यालय पुणे तर दक्षिण विभागाचं मुख्यालय धारवाड होतं। गुजरात, कर्नाटक आणि पाकिस्तानमधल्या सिंध आणि येमेनमधील एडनचा समावेश बॉम्बे प्रोव्हिजनमध्ये होता। तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही महाराष्ट्रासाठी 13 वर्ष वाट पाहावी लागली होती। स्वातंत्र्यानंतर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी करण्यात आली। त्यात मराठी आणि गुजराती भाषिक प्रदेशांचा समावेश होता आणि मुंबई शहर त्याची राजधानी होतं। 1956 ते 1960 या 4 वर्षात संयुक्त महाराष्ट्रासाठी अनेक आंदोलनं झाली। संयुक्त महाराष्ट्र समितीनं निवडणुकीत यश मिळवलं। इतकंच नाही तर 106 हुतात्म्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं। अखेर जनक्षोभ लक्षात घेऊन 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। हा सगळा इतिहास प्रतापराव जाधव विसरले का? हा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलाय। मोरारजी देसाईंपासूनचं मुंबई ही गुजरातची राजधानी करून मुंबईला वेगळं करायचं म्हणून तर लढे दिले गेले, लढ्यामध्ये यशस्वी झाले आणि महाराष्ट्राला मुंबई मिळाली। ही तेव्हापासूनची जी स्वप्न आहेत ती आता या बाडग्यांच्या रूपाने ती स्वप्न पूर्ण करण्याचा डाव हे ते खेळत आहेत। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी संवेदनशील विषयांवर वक्तव्य करण्याआधी माहिती घेणं गरजेचं आहे, नाहीतर अशी फजिती होऊ शकते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।